तर चला तर मंडळी, तर आज मी करणार होते केक. तर त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतले. 1 वाटी रवा घालून घेतला सुरुवातीला. त्यानंतर अर्धी वाटी त्यामध्येच रवा घातला आणि 1 वाटी जी आहे ती इथे मी साखर घातलेली आहे. आता हे सर्व जे आहे ते मी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे. रवा जो आहे तो जाड आहे आणि साखरसुद्धा पिठी साखर नव्हती, त्यामुळे हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं. एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं अर्धी वाटी दूध घातलं. पाववाटी जे आहे ते तेल घातलेलं आहे. आपलं जे रोजचं तेल असतं ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर इनो घातलेला आहे आणि छानपैकी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स होतं, त्याचे 3-4 ड्रॉपच ते घालून घेतले. मिक्सरचं झाकण लावून घेतलं आणि ते सुद्धा एका छानपैकी मिक्सरला फिरवून घेतलं. तर तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल, मी एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही बारीक केलेलं आहे. जास्त काही भांडीसुद्धा लागली नाहीत. हे सर्व एकदम मिक्स करून घेतलं. छानपैकी असं बॅटर तयार करून घेतलं. केकचं बॅटर जे आहे ते छानपैकी तयार झालं होतं. आता डेकोरेशनसाठी तुटी फुटी होते माझ्याकडे, ते ड्रायफ्रूटचे काप होते. तर तुटी फुटीमध्ये मी इथे थोडंसं मैदा घालून घेतला आणि त्यानंतर इथे केक टीन घेतलेला आहे. केक टीनला छानपैकी इथं तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे मैदा नव्हता, तर थोडंसं गव्हाचं पीठ घातलं आणि छानपैकी स्प्रेड करून घेतलं. तेलसुद्धा छानपैकी स्प्रेड करून घेतलं, जेणेकरून आपला केक जो आहे तो खाली चिकटला जाणार नाही. तर केक टीनसुद्धा इथे छानपैकी असं तयार करून घेतलेला होता. त्यामध्ये तयार करून घेतलेलं होतं जे केक बनवण्यासाठी बॅटर, ते यामध्ये घालून घेतलं. छानपैकी बॅटर घालून घेतलेलं आहे. असं 3-4 वेळा टॅप करून घेतलं, जेणेकरून त्याच्यामध्ये काही बबल्स असतील, एअर बबल्स, तर ते बाहेर निघाले जातील. आणि आपण सजावटीसाठी जे घातलं होतं ड्रायफ्रूट आणि तुटी फुटी, ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं. छानपैकी एक असं डेकोरेशन करून घेतलं आहे. तर इथे मी एक कढई जी आहे ती फ्रीहीट करून घेतली होती 10 मिनटासाठी. त्यामध्ये ते भांडं ठेवून दिलं केकचं आणि त्यावरती झाकण ठेवून 1 तासासाठी इथे मी केक जो आहे तो छानपैकी बेक करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता केक जो आहे तो छानपैकी इथं बेक झालेला, अगदी दुप्पट झालेला आहे, फुगला आहे छानपैकी. इथे एका डिशमध्ये मी छानपैकी केक असा काढून घेतलेला आहे. केकसुद्धा छानपैकी खालीपर्यंत छान असा बेक झाला होता. बाजूनेसुद्धा छानपैकी कलर आला होता, ब्राऊन कलर, आणि केकसुद्धा खूप छान असा फुगला गेला होता. तर आता म्हटलं कट करून पाहावा, तुम्हाला कट करून दाखवते. केक अगदी छान असा शिजला गेला होता, आतपर्यंत बेक झाला होता पूर्णपणे. छान असा हेल्दी आपला रव्याचा हेल्दी टेस्टी असा केक तयार झाला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्पंजी आपला रवा केक तयार झाला, अगदी झटकीपट. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओ.